May I come in, sir? Good afternoon, sir. Good afternoon. Very good afternoon. Thank you, sir. बसा. अभिनंदन, तुम्ही आता इंटरव्ह्यूला चाललाय. कधी आहे इंटरव्ह्यू? सर 23 तारखेला आहे सर. 23ला आहे का? इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही केलेलं आहे. Yes, sir. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे काय? सर आपण एकूणतः आपला मानवी विकास मोजण्यासाठी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची संकल्पना मांडली होती सर. 1990 पासून आपण ती संकल्पना सुरुवात केलेली आहे आणि करंटली इंडियाचा सर 2025मध्ये 130वा रँक आहे सर. कशावर काढलं जातं तर ते? सर त्याचे 3 मुख्य आयाम आहेत सर. हेल्थ, एज्युकेशन आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. हेल्थमध्ये सर आपण जन्माचं वय आणि एंडचं जे आयुर्मान असतं आपलं सर ते मोजतो आपण. त्याच्यानंतर सर एज्युकेशनमध्ये सर मीन इयर्स ऑफ स्कूलिंग आणि एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग मोजतो सर. आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी आपण GNI पर कॅपिटा मोजतो सर. ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम काय आहे? ABP ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम. सर मी एक्झॅक्टली शुअर नाही आहे सर. ब्लॉक ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्टबद्दलही ऐकलं नाही तर? येस सर. डिस्ट्रिक्टबद्दल मी सांगू इच्छितो की सर आपण 2018 साली ही संकल्पना मांडली होती सर. आणि जे बॉर्डर स्टेटमधले जे डिस्ट्रिक्ट्स आहेत सर त्यांना आपल्याला विकसित करायचं होतं सर. कारण जे इन्सर्जन्सी होत होते किंवा जे बॉर्डर क्लॅशेस होते आणि त्याच्यामुळे सर जे आपले बॉर्डर डिस्ट्रिक्टमधले जे पॉप्युलेशन होती सर ती मायग्रेट करत होती मेनलँडमध्ये. सो आपण त्यांनाच तिकडे बेटर अपॉर्च्युनिटी, बेटर इन्फ्रास्ट्रक्चर आणि हेल्थ फॅसिलिटी देऊन आपण ते डिस्ट्रिक्ट विकसित करण्याचा प्रयत्न करत होतो सर. सध्या नीती आयोग कसं काम करतंय त्याच्याबद्दल? अगोदर आपलं प्लॅनिंग कमिशन होतं, आता तिथं नीती आयोग आलं. येस सर. काय ते सपोर्ट कसं करतात आता सगळ्यांना? सर जर आपण प्लॅनिंग कमिशनचं बघितलं सर, सो त्याची सुरुवात आपण 1950 पासून सुरू केली होती. आणि नीती आयोग जे आहे सर ते 2015 पासून आपण त्याचं एक अपग्रेडेशन म्हणू शकतो सर. की जो प्लॅनिंग कमिशनचा जो अप्रोच होता सर तो डाऊन टू अप साईडला जास्त होता सर. पण जो आपला नीती आयोगाचा जो अप्रोच आहे सर तो सॉरी सर मी थोडं कन्फ्यूज झालो. बरोबर आहे. तो सर जास्त डिसेंट्रलाइज्ड अप्रोच आहे सर. जो ग्राउंड लेवलपर्यंतचा जास्त विचार करून जे पॉलिसीज आहेत सर ते राबवण्याचा प्रयत्न करत आहे. हे विकसित भारत 2047 काय तुम्हाला त्याच्याबद्दल आज आपल्या देशाचं आपण आदरणीय प्राईम मिनिस्टर साहेब आता विकसित भारत 2047चे उद्दिष्ट दिलेले आहेत, त्याच्याबद्दल कितपत तुम्हाला माहीत आहे? तुम्हाला त्याचं कसं असायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला आता? विकसित भारत 2047चे उद्दिष्ट काय असायला पाहिजे सर जो प्रायमरी आपण ऑब्जेक्टिव्ह ठेवला होता सर की 2047पर्यंत आपलं सेल्फ सस्टेनेबल इकॉनॉमी बनवायची होती सर. जी करंटली आपण सर रँक 4वर येत आहोत सर आफ्टर जर्मनी जी 3वर आहे. तिकडे सर आपल्याला आपलं उद्दिष्ट 5 ट्रिलियन प्लस करायचं आहे सर 2047पर्यंत. त्याच्याच अनुषंगाने सर जो आपला लिटरसी रेट आहे करंटली ऑलमोस्ट 74% आहे, त्याला मॅक्सिमम करून आपण 90+पर्यंत आपल्याला करायचं आहे सर. आणि त्याच्याच अनुषंगाने सर जे सोशल इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स आहेत जसे की पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट सर त्याच्यावरही सर काम करायचं आहे सर. हे लाईव्हलीहूडवर काय भर दिलेलं आहे लाईव्हलीहूड डेव्हलपमेंटसाठी? आता यू आर इकॉनॉमिक स्टुडंट आहे का नाही? मेनली प्रत्येकाचं लाईव्हलीहूड चांगलं असलं पाहिजे आहे का नाही? पर कॅपिटा इन्कम हा चांगला झाला पाहिजे. त्यासाठी शासन आज काय प्रयत्न करत आहे? कुठल्या योजना राबवत आहे आज सध्या? सर जसं की आपलं सर जे वर्किंग पॉप्युलेशन्स आहे सर जे 15 to 64 एजमध्ये आहे तर करंटली इट्स मोर दॅन 50% सर. सो जास्तीत जास्त पॉप्युलेशनचा लाभांश घेण्यासाठी सर आपण स्किल इंडियासारखे प्रोग्राम्सची योजना करत आहोत सर. आणि जसं की सर हे टुडेज वर्ल्ड इज अ एंटरप्रेन्योर्स वर्ल्ड म्हणून सर मुद्रा योजनेसारख्या ज्या योजना आहेत सर त्याच्यामध्ये सर आपण जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करून जे नवीन एंटरप्रेन्योर आहेत किंवा जे इच्छुक आहेत सर त्यांना आपण सपोर्ट करत आहोत सर. सो जास्तीत जास्त स्किल्स देऊन जास्तीत जास्त त्यांना सर ट्रेनिंग वगैरे देऊन आपण त्यांना सेल्फ सस्टेनेबल बनवण्याचा प्रयत्न करत आहोत सर. अजून रुरल एरियामध्ये कसं काम करत आहोत आता सध्या?
सर येस सर, रुरल अजूनही सर भारतामध्ये मोर दॅन 50% एम्प्लॉईज आर ऑन द ॲग्रिकल्चर सेक्टर सर. सो तिकडे सर आपण कुठेतरी एक मॉडर्नायझेशन आणायचा प्रयत्न करत आहोत. फक्त ॲग्रिकल्चर न करता त्याच्यासोबत सर हॉर्टिकल्चर किंवा जे ॲनिमल हजबेंड्री आहेत सर, त्याच्यामध्ये सर निवेश करून त्यांना जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंटची आपण संधी किंवा सेल्फ सस्टेनेबलकडे कसं वळवता येईल आपल्याला, की स्वतः स्वरोजगार कसा निर्माण करता येईल त्याच्याकडे आपण सर आता तुम्ही एवढं सगळं करतोय, परंतु इकडं आत्महत्या पण महाराष्ट्रात काही भागात, मराठवाडा, विदर्भात आत्महत्या होत असतात. त्याचं असं का घडायला लागले? सर जर सर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा जर आपण विचार करू सर, तर नक्कीच सर तिकडे आपल्याला प्रमाण दिसतं सर आत्महत्याचं. पण शासनाच्या सर जे विमा योजना आहेत ते कुठेतरी ते कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहेत सर. पण तरीसुद्धा जे करंटली जे क्लायमेट सिच्युएशन्स आहेत सर, जसं की अचानक आता अतिवृष्टी होणं किंवा मोर दॅन 65% जर अचानक सेंटीमीटर जर जर पाऊस पडला सर, तर आपण अतिवृष्टी दुष्काळ म्हणून सर त्याच्यामुळे पिकांचं नुकसान वगैरे होतं सर. सो त्याच्यामुळे सर फक्त ॲग्रिकल्चरवर सस्टेनेबल न राहता त्यांना त्या ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जर त्यांना जास्त नॉलेज देऊन आपण तो जो वे असेल सर ॲग्रिकल्चरचा जो बेस घेऊन आपण जर त्यांना कुठे दुसऱ्या स्किल्समध्ये रिलेटेड टू ॲग्रिकल्चर सेक्टर्स आपण जर वळवण्याचा प्रयत्न केला सर ते जास्त बेनिफिशियरी राहील आणि त्याच्याने सर हे आत्महत्याचं प्रमाण नक्कीच आपण कमी करू शकू सर. तुम्ही आता डेप्टी कलेक्टर झाल्यानंतर तुम्ही प्रांत राहणार एका उपविभागाचं, तुम्ही काय स्वतः मेजर घेणार? माझ्या उपविभागात एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही सर, तर ते कसं तुम्ही काय करणार? सर सर्वात पहिले सर जो माझा प्रांतचा जो एरिया आहे सर, त्याची मी पूर्ण माहिती घेईल की किती % लोक प्रायमरी फक्त शेतकरी ॲग्रिकल्चरवर डिपेंडेंट आहेत. आपल्या प्रांतामध्ये कोणकोणत्या करंटली योजना राबवल्या जात आहेत आणि त्यांची राबवण्याची जी सर टेंडन्सी आहे ती कोणत्या लेवलपर्यंत पोहोचलेली आहे, कुठे मला अजून त्यांना पुश करण्याची गरज आहे, किती लोकांमध्ये सर अवेअरनेस आहे त्या योजनेबद्दल. जर अवेअरनेस नसेल सर तर मी कसा अवेअरनेस क्रिएट करू शकेल. त्याचबरोबर सर अजून जर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जर मी त्यांना अवेअरनेस थ्रू ॲग्रिकल्चरशीच रिलेटेड अजून कोणत्या गोष्टी असतील त्यांचं सर मी त्यांना नॉलेज देईल आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत ते ऐकून त्यावर अजून उपाय करण्याचा प्रयत्न करेल सर. 73rd 74th अमेंडमेंटबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? सर जे आपण 73rd 74th अमेंडमेंट 1992ला जे सुरू केले म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल केला होता सर, त्याचं प्रामुख्याने रिझन होतं सर आपल्याला पॉवरचं डिसेंट्रलायझेशन करायचं होतं, की जे पंचायत लेवलला ग्रामपंचायत लेवलला जे आहेत सर त्यांना आपण सेल्फ सस्टेनेबल कसं बनवता येईल सर, की त्यांच्याच कर उत्पन्नातून त्यांनाच कसं आपण प्रोग्रेसकडे नेऊ शकू सर. त्याच्यासाठी सर ते प्रामुख्याने त्याचा तो हेतू होता सर. पुढं ट्रायबलसाठी काय झालं? पुढं ट्रायबल एरियासाठी सर आपण सर इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोग्राम सर राबवत आहोत आजही. ची सुरुवात सर मला एक्झॅक्टली डेट आठवत नाही आहे. नाही, तिथलं पंचायतबद्दल काय केलं का पुढं त्याच्यासाठी काही स्पेशल ॲक्ट वगैरे आणला? येस सर आपण 1996ला सर पेसा ॲक्ट आणला आहे सर आणि त्याचं सर प्रोग्रेस सुरू आहे सर. हां, काय प्रोग्रेस असतो त्याचा? सर मी त्याचं काही मेजर करता येते का? सर एक्झॅक्टली रिकॉल होत नाही आहे सर. हां सॉरी, मी माहिती घेईल सर. तुम्ही 21ला BA कंप्लीट केलं आणि 24ला MA, तर गॅप घेतला होता का तुम्ही मध्ये? सर ॲक्च्युली मी ग्रॅज्युएशननंतर राज्यसेवेकडेच अभ्यासाला प्रिपरेशनला सुरुवात केली होती आणि त्याच्याच अनुषंगाने सर मला कॉलेजमधून अशी इन्फॉर्मेशन आली की एक नवीन प्रोग्राम ॲज अ बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणून कॉलेजने सुरू केलेला आहे सर. सो तिकडे मला एक मॅनेजरियल स्किल्स आणि एक लिडरशिपच्या स्किलसाठी सर मला राज्यसेवेत फायदा होईल सर. त्याच्या अनुषंगाने सर मग मी 22ला तिथे ॲडमिशन घेतलं सायमल्टेनियसली सर. रेग्युलर कॉलेज केलं की नाही? सर पूर्णतः रेग्युलर नाही सर, पण मी मोर दॅन 75% सर अटेंडन्स होती सर माझी. तुम्ही युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमधनं पासआउट आहात, तर तिथले 2 ग्रेट इकॉनॉमिस्ट सांगा जे तिथले ॲल्युमिनीज होते त्या युनिव्हर्सिटीचे. सर मला एकच नाव सर आठवत आहेत सर श्री न्यायमूर्ती रानडे सर. अमेरिकेनं जे टॅरिफ वॉर सुरू केलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी,
तर याचा परिणाम म्हणून आपल्याकडे GSTचे स्लॅब्स चेंज करण्यात आले असं एक आर्ग्युमेंट केलं जातं. तुम्हाला वाटतं की ह्याच्यामध्ये काही त्या आर्ग्युमेंटमध्ये काही सत्य आहे? सर जर आपण टॅरिफचा आणि GSTचा सर जर डायरेक्ट संबंध नाही म्हणू शकत सर, कारण माननीय श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आधीच आपल्याला अधिसूचना दिली होती की या दिवाळीच्या आधी आपण एक नेक्स्ट जनरेशन GST स्लॅब्स आपण सुरू करणार आहोत सर. आणि जी टॅरिफची न्यूज आहे सर ती वन ऑफ द मोस्ट रिसेंट चालू घडामोडीशी रिलेटेड आहे सर. पण GSTमध्ये जे काही बदल करायचे तर त्याच्याकरता GST काउन्सिल आहे आणि ही एक फेडरल पॉलिसी आहे, जे संघराज्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. येस तर केंद्र सरकारच्या प्रतिनिधीनं भाषणामध्ये हे सांगणं, जो की GST काउन्सिलमध्ये निर्णय होण्याच्याच अगोदर, तर हे एक प्रकारे राज्यांवरती प्रेशर बिल्ड करण्याचा प्रकार ठरतोय असं नाही वाटत का? सर मला नाही वाटत असं की सर एक प्रेशर क्रिएट केलं जात आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी असं म्हणेन सर की कुठेतरी GSTमध्ये एक अपग्रेडेशनची गरज होती आणि याची जाणीव आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होती सर. आणि त्याच्या अनुषंगाने सर आपल्या पूर्ण देशाच्या नागरिकांना ॲड्रेस करायसाठी सर त्यांनी हा डिसिजन घेतला सर. आता रिसंट काळामध्ये हे इज ऑफ डुईंग बिझनेस वगैरे ह्या गोष्टी खूप वाढल्या आहेत सर. तर इज ऑफ डुईंग बिझनेस करता आणि जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये यावी याच्याकरता जे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनच्या संदर्भातले कायदे आहेत किंवा इतरही जे कायदे आहेत हे डायल्यूट करण्याची एक स्पर्धाच भारतीय राज्यांमध्ये चालली, अशा प्रकारचा एक आरोप होतो. तर मला वाटतं हे खरं आहे? सर नक्कीच कुठेतरी आपण जे डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने कुठेतरी जे हे काय आपले जे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1986 किंवा एअर ॲक्ट आहे 1982चा किंवा सॉईल ॲक्ट आहे सर, त्याच्यामध्ये सर कुठेतरी काही वेळेस आपल्याला असं पाहावयास मिळतं की काही एखाद्या लूप होलच्या सहारे तो ॲक्ट किंवा तिकडचे जे मेजर क्रायटेरिया आहेत ते सर टाळण्यात आलेले आहेत. पण सर तरीसुद्धा सर आपले जे राज्य शासन आहेत सर ते नक्कीच पर्यावरणाचा विचार करून सर योग्य ते निर्णय घेत आहेत सर. पण ही स्पर्धा योग्य आहे का? म्हणजे जी राज्यांमध्ये गुंतवणूक ओढवण्याकरताची जी स्पर्धा चालू आहे ती योग्य आहे का? कारण ह्याच्यातनं भरपूर रेग्युलेशन्समध्ये डायल्युशन होत आहे. येस सर. सर मला वाटतं सर नक्कीच सर अशी जर पर्यावरणाला हानी होत असेल तर सर ही स्पर्धा अयोग्य आहे सर. आणि कुठेतरी सर मग आपल्याला एक नवीन नॉर्म्सची गरज आहे सर की कुठलेही इन्व्हेस्टमेंट व्हायच्या आधी सर जे हे आपले जे ॲक्ट्स आहेत सर पर्यावरणाशी रिलेटेड ते कंप्लीट केलेले आहेत की नाही त्या राज्याने, त्याच्यावरती सर एक वेगळी कमिटी असली हवी आणि त्या कमिटीच्या रेकमेंडेशननुसारच सर मग पुढे इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे सर. चेसमध्ये ना मेजॉरिटी भारतातले जे महत्त्वाचे प्लेयर्स आहेत सर ते बऱ्यापैकी सदर्न इंडियातनं येतात सर. याचं काही स्पेसिफिक कारण वाटतं का? येस सर. सर जी चेसची अवेअरनेस होती सर ती सदर्न साईडला सर्वात प्रथम सुरू झाली. त्याचं कारण म्हणजे सर जे रशियन ग्रँड मास्टर होते सर इन द 1900 त्यांनी सदर्न इंडियामध्ये सर त्यांची एक चेस अकॅडमी सुरू केली होती. सो तिकडे कुठेतरी आपण पायनियर म्हणू शकतो की तिकडे जो अवेअरनेस सुरू झाला ग्रँड मास्टरच्या रिलेटेड तो सर सदर्न इंडियामधून सुरू झाला आहे. जे करंटली आपल्याकडे सर 89 ग्रँड मास्टर्स आहेत. सर मोर दॅन 30% सर बिलॉंग्स टू साऊथ इंडिया सर. तुमचे फेवरेट प्लेअर कोणते आहे? सर श्री विश्वनाथ आनंद सर. तेच का आवडतात? त्यांच्यानंतरही अनेक ग्रँड मास्टर्स झाले. येस सर. मी जेव्हा सर चेस शिकत होतो तेव्हा सर ते करंटली त्यावेळेसचे चेस वर्ल्ड चॅम्पियन होते सर. आणि त्यांच्याबद्दलच सर बघून सर मला अजून चेसबद्दल सर एक हॉबी म्हणून आणि एक प्रेम जास्त निर्माण झालं सर. त्यांचे गेम्स पण मी फॉलो करायचो सर. एक शेवटचा प्रश्न, बऱ्याच ठिकाणी इन्स्टिट्यूट्स लेवलला MSc इकॉनॉमिक्स कोर्स असतो आणि बऱ्याच ठिकाणी MA इकॉनॉमिक्स असतो सर, त्याच्यातला डिफरन्स काय? सर मला MScबद्दल सर आता एक्झॅक्टली सांगता नाही येणार, मी त्याची नक्की माहिती घेईल सर. पण सर जे MA बिझनेस इकॉनॉमिक्स जे मी केलं आहे सर ते मोर ऑफ सर मॅनेजरियल इकॉनॉमिक्स असतं. जे आपलं कन्सेप्च्युअल इकॉनॉमिक्स आहे त्याच्या थेअरीसोबतच सर जे प्रॅक्टिकल लाईफ सिच्युएशनल थेअरीज आहेत त्याच्यावरती जास्त फोकस्ड असतो सर. लास्ट इयरला इकॉनॉमिक्समध्ये नोबेल कोणाला मिळाला? सर आता सर 3 जणांना मिळालं आहे सर. एक एस मगलू आहेत, मिस्टर एस मगलू, सर मी रॉबिन्सनमध्ये कन्फ्यूज आहे आणि एक अजून एक आहे सर सॉरी मी आपण स्किल डेव्हलपमेंट वगैरे याबद्दल खूप बोलतो, त्याच्यासाठी अनेक साऱ्या स्कीम्स आणलेल्या आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तर एक वेगळं डिपार्टमेंट पण केलेलं आहे. पण लाखो लोकांना स्किल देऊ काही हरकत नाही, प्रोग्राम्स चालू.
पण त्यांना नोकऱ्या आहेत का, जॉब्स आहेत? सर मी सर रिसेंटली जी आपली महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची स्किल मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण योजना जी स्किल होती सर, तिच्या अनुषंगाने सर मी एक्झाम्पल देऊ इच्छितो सर. सर जसं तिची जी आपण नोंदणी सुरू केली होती सर, मी आर्टिकलमध्ये रीड आऊट केलं होतं की सर मोर दॅन 4 लाख लोकांनी सर तिथे नोंदणी प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता. परंतु त्याच्यानंतरच्या ज्या प्रोसेस होत्या, ज्या कंपनी थ्रू केल्या गेल्या होत्या, त्याच्यामध्ये सर फक्त 3,500च मुलांना इन्व्हाइट करण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर जे करंटली जे जॉईंड आहेत सर, ते ओन्ली 700 to 800च मुलं करंटली जॉईन केलं होतं सर. सर मग इकडे एक आपल्याला एक गॅप बघायला मिळतो की सर जो राज्य शासन त्यांना स्किल प्रोव्हाइड करत आहे सर, पण जे डिमांड आहे, ज्या इंडस्ट्रीच्या ज्या डिमांड आहेत त्यांच्या ज्या सिलेक्शन गॅप ज्याला येस सर, मी असं म्हणतो की स्किल्स गॅप पण आपण ब्रिज केले समजा. Yes, sir. अगदी इंडस्ट्री रिलेव्हंट त्यांना स्किल्स दिले सर. तरी या एवढ्या लोकांना ऍब्सॉर्ब करायला नोकऱ्या आहेत का? सर मला असं वाटतं की जो की स्किल्स गॅप तुम्ही मुद्दा मांडला, एकदम चांगले स्किल्स, परफेक्ट स्किल्स दिले तरी सुद्धा त्यांना नोकऱ्या असतील का, आहेत का तेवढ्या? सर मला असं वाटतं की सर जो प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे सर, टू बी इन द सर्व्हिस सर, तो कुठेतरी चेंज व्हायला हवा सर. कोणता ऑब्जेक्टिव्ह? टू बी इन द सर्व्हिस सर, म्हणजे आपण अशा स्किल्स दिल्या पाहिजे की आपण दुसऱ्यांना सर्व्ह करू शकू किंवा आपण स्वतःहून एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकू सर. सर तो मला वाटतं की प्रायमरी एम ठेवून सर आपण स्किल दिल्या गेल्या पाहिजे सर. तुम्हाला असं वाटत नाही का की स्किल डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट जनरेशन शुड गो हँड इन हँड? डेफिनेटली सर, ॲग्री सर. मग काय एम्प्लॉयमेंट जरा जनरेशन करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत असं वाटतंय तुम्हाला? सर मला असं वाटतं सर, ज्या करंटली आपल्या ज्या योजना आहेत सर, त्याच्यामध्ये प्रथमतः आपल्याला अपग्रेडेशन करायची गरज आहे. आणि जसं सर आपण आता बघतो की सोशल मीडिया किंवा AI सारख्या ज्या टेक्नॉलॉजीज येत आहेत सर, त्याच्यामध्ये सर यूथचं अट्रॅक्शन जास्त आहे सर. पण या तुम्हाला वाटतं का की लेबर इंटेन्सिव्ह आहेत या? सॉरी सर, मला प्रश्न म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, समजा आता आपण म्हटलं की MSME जे आहेत त्याला आपण लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो, म्हणजे तिथे कामगार लागतात भरपूर. Yes, sir. सर्व्हिस सेक्टर तेवढा लेबर इंटेन्सिव्ह नाहीये. येस सर. म्हणजे आता सफिशियंट एम्प्लॉयमेंट आपल्याकडे जनरेट होत नाही, याचं हे कारण आहे का की आपली जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती सर्व्हिस ड्रिव्हन आहे? सर नक्कीच सर, जे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा जर अनुषंगाने विचार केला सर आपण, तर GDPमध्ये सर्व्हिस सेक्टरचा जो पर्सेंटेज आहे इट्स मोर दॅन 50% सर. तर सर्व्हिस सेक्टर हा खूप मोठा भाग प्ले करत आहे सर करंट इकॉनॉमीमध्ये. आणि मला काय म्हणायचं होतं की MSME सेक्टर जो लेबर इंटेन्सिव्ह आहे, येस सर, तो ग्रो होण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजे? हरकत नाही. सॉरी सर. फॅक्टर कॉस्ट काय असतं? सर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत सर, लँड, लेबर, कॅपिटल, त्याच्या अनुषंगाने सर जे एक प्रोडक्टला बनवायला जे कॉस्ट लागते सर, त्याला आपण फॅक्टर कॉस्ट. येस सर. रुपी होऊ शकतो का ग्लोबल करन्सी? नक्कीच सर. काय फॅक्टर्स असतात की एखादी करन्सी आहे ना ती ग्लोबल करन्सी, जशी आता डॉलर आहे, युरो आहे, कुठले फॅक्टर्स, कोण ठरवतं हे, कसं ठरतं एखादी करन्सी? सर मला एक्झॅक्टली नॉर्म्स सर आता रिकॉल होत नाही आहे सर, पण सर मला असं वाटतं की एक पॉप्युलॅरिटी असली पाहिजे त्या करन्सीमध्ये. जसं की सर आपण फॉर एन एक्झाम्पल जर डॉलरची घेतो सर, तर मोस्ट ऑफ द ट्रेड्स, मोर दॅन 80% ट्रेड्स आर इन डॉलर्स सर. आणि समोरचा देशही त्या करन्सीची डिमांड करतो सर. तसंच सर आपण इनिशिएटिव्ह घेतला आहे सर, आता करंटली रशिया आणि इंडियामध्ये असे ट्रेड कॉन्ट्रॅक्ट सुरू आहेत की आपण रुपीमध्ये ट्रेड करणं सुरू करत आहोत सर. आणि ब्रिक्समध्येही आपण इनिशिएटिव्ह घेतलेला आहे सर. तुम्ही ठाण्यामधून आहात सर. आणि म्हणजे कल्याण डोंबिवलीला राहता ना? येस सर. राहायला पण तिथेच? हो सर. तर तिथले रहिवासी म्हणून कुठल्या तुम्हाला समस्या जाणवतात शहराच्या? आणि असं कधी वाटतं का की बाबा मी जर इथं ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करायला लागलो तर मी असं करेल, ह्या समस्या मी अशा त्याच्यावरती मात करेल, असं वाटतं का कधी रहिवासी म्हणून? सर जसं की सर कल्याण डोंबिवली खूप नियर आहे सर मुंबई आणि ठाणे सिटीपासून. सो त्याचा जो अर्बनायझेशनचा ग्रोथ आहे सर मुंबईचा, तो कालांतराने सर कल्याण डोंबिवलीमध्येही आपल्याला पाहावयास मिळतो. जे अर्बनायझेशन जर झालं आहे सर जे रॅपिडली, त्याच्यामुळे सर एक जे इमिग्रेशन झालं आहे सर लोकांचं, जे स्थलांतरांचं खूप मोठ्या प्रमाणावर सर कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. त्याच्यासोबत सर तिकडे जर आपण कल्याण स्टेशनजवळ जर आलो सर किंवा बस स्थानकाजवळ आलो, तिकडे सर ओव्हरक्राऊडिंगमुळे सर आपल्याला एक हायजीन इश्यू बघायला मिळतो. आणि सर जे करंटली मेट्रोचे जे वर्क्स वगैरे सुरू आहेत, त्याच्यामुळे सर एक पोल्युशन आणि ट्रॅफिकचे इश्यूज दिसतात. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा खूपच मोठा इश्यू होतोय.
सर. म्हणजे बऱ्याचदा आधी तर आजूबाजूची गावं असायची तिथे कुठेतरी डम्पिंग ग्राउंड असायचे, त्याला आता ठिकठिकाणी विरोध होतो. नवीन तर डम्पिंग ग्राउंड होणं अशक्य प्राय गोष्ट झालेली आहे आता. आणि ऑलरेडी डम्पिंग ग्राउंड्स आहेत त्याच्या विरुद्ध सुद्धा अनेक चळवळी सुरू आहेत. म्हणजे मग हे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा हा जो काही अर्बन एरिया मधला हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तो कसा हाताळला पाहिजे? किंवा तुम्हाला जर तुमचा सेकंड प्रेफरन्स दिसतोय सीओ, राईट सर. मग तुम्हाला जर या अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करायची संधी मिळाली तर तुम्ही कसा हाताळाल तो प्रश्न? सर करंटली मी सर माझ्या एरियाची माहिती घेईल सर, किती % आपल्याकडे वेस्ट मॅनेजमेंट येतं सर, आपल्याकडे किती कॅपॅसिटी आहे ते वेस्ट मॅनेजमेंटला रिसायकल करण्याची. त्याच्यानंतर सर एक अवेअरनेस सर प्रथमतः सर मी लोकांमध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न करेल. जसं की मध्ये आपल्याला एक गाण्याच्या स्वरूपात सर सेंट्रल लेवलला एक सुरू केलं होतं सर. तसे इनिशिएटिव्ह घेऊन की ज्याच्यामध्ये लोकांना असं नाही वाटणार की हे कोणीतरी फक्त एक शासकीय योजना म्हणून आलेले आहेत आपल्याकडे, पण एक आपल्या भावाने सर ते सांगण्याचा प्रयत्न करत आहात की जे कचरा किंवा जे वेस्ट सेग्रिगेशन चा काय रोल राहील सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये? ड्राय आणि वेट वेस्ट ते करत नाहीत लोक सर. या बेसिक गोष्टीवर जास्त बोललं ना आणखी फार काही असे काही रॉकेट सायन्स सारखे सोल्युशन्स नाहीच आहेत सर. आता तुम्हाला व्हिडिओ मिळाला तर तुम्ही स्वीकारणार का ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर? सर तुम्ही 3 नंबरला दिलेलं आहे. सर तुम्हाला BDOचं सिलेक्शन झालं तर जॉईन होणार का? नक्कीच सर मी जॉईन होईल, पण माझं प्रायमरी आणि फायनल एम हे डेप्युटी कलेक्टर आहे सर, आणि त्याच्याप्रती मी प्रगतिशील राहील सर. म्हणजे तुम्हाला BDO मिळालं तर तुम्हाला पालघरमध्ये एका पंचायत समितीचा गटविकास अधिकारी दिला आणि तुम्ही इकॉनॉमिक्स्ट आहात, तुम्ही कसं तिथं काम कराल? सर ज्या पंचायत समितीचं सर मी सचिव असेल सर, तिकडच्या प्रायमरीली कुठल्या योजना सुरू आहेत, कुठल्या समस्या सुरू आहेत, पहिले सर मी एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग करून घेईल. त्याच्यानंतर ज्या मी माझ्या मास्टर्समधून जे नॉलेज मी गेन केलं आहे सर, त्याचं मी कसंही याच्यामध्ये यूज करू शकेल. किंवा जे आपण जे कुठले स्कीम्स आहेत महत्त्वाचे आता? सर सॉरी सर म्हणजे रिलेटेड कुठले स्कीम्स आहेत आता सध्या केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या कुठल्या योजना आहेत आता सध्या? सर म्हणजे स्पेसिफिक योजना फ्लॅगशिप प्रोग्राम. फ्लॅगशिप प्रो येस सर. सर स्किल इंडिया आहे सर, हां मेक इन इंडिया आहे सर, स्टार्टअप इंडिया आहे सर, हां मुद्रा योजना आहे सर. त्या योजनांबद्दल सर मी करू इच्छितो सर. हां हां